या व्हिडिओमध्ये आपण आस्वाद घेणार आहोत सावित्रीबाई फुले यांची कविता तयास मानव म्हणावे का. सुरुवातीला आपण सावित्रीबाई फुले यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव येथे नेवासी कुटुंबात झाला. त्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी होत्या. सावित्रीबाई फुले या आद्य शिक्षिका, स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या म्हणून परिचित आहेत. सावित्रीबाई फुलेंचा 19व्या शतकातील सार्वजनिक कार्यासाठी घराबाहेर पडलेली पहिली भारतीय ज्ञात स्त्री आणि अर्वाचीन मराठीतील पहिली कवयित्री म्हणून उल्लेख केला जातो. काव्य फुले आणि सुबोध रत्नाकर हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित असून काही स्फुट रचनासुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. सावित्रीबाईंचे काव्य हे त्यांनी जगलेल्या जीवनातून आणि अनुभवलेल्या विश्वातून साकारले आहेत. त्यांच्या कार्याची जी क्षेत्र होती ती त्यांच्या काव्य विश्वाला विशेषत्वाने व्यापून राहिली आहेत. त्यांच्या करुणामय आणि प्रेममय अशा संवेदनशील व्यक्तिमत्वाचा तो आविष्कार आहे. सावित्रीबाईंची कविता पूर्वसुरींच्या आणि समकालीनांच्या पेक्षा वेगळी असलेली आपल्याला दिसते. काव्य फुले या काव्यसंग्रहातून घेतलेल्या प्रस्तुत तयास मानव म्हणावे का या कवितेत मानवी प्रवृत्तीविषयीचे सावित्रीबाई फुले यांचे मूलभूत चिंतन प्रकट झालेले आहे. आपण सुरुवातीला कविता वाचून घेऊया. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का. दे रे हरी पलंगी काही, पशुही ऐसे बोलत नाही, विचारणा आचार नाही, तयास मानव म्हणावे का. पोरे घरात कमी नाहीत, तयांच्या खाण्यासाठीही, ना करी तो उद्योग काही, तयास मानव म्हणावे का. सहानुभूती मिळत नाही, मदत न मिळे कोणाचीही, परवा न करी कशाचीही, तयास मानव म्हणावे का. ज्योतिष रम सामुद्रिक हो, स्वर्ग नरकाच्या कल्पनाही, पशुत नाही त्या जो पाही, तयास मानव म्हणावे का. बाईल काम करीत राही, ऐतोबा हा खात राही, पशु पक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का. संसारी दारिद्र्य राही, पांघरून तयावर नाही, निंदिती सगळे लोकही, तयास मानव म्हणावे का. लिहिणे वाचणेही नाही, उपदेश पटायचा नाही, पशूंना कळे ते न कळेही, तयास मानव म्हणावे का. पशुत्वाची लज्जा नाही, त्यालाच मानितो सुखही, पशु जीवाची लक्षणेही, तयास मानव म्हणावे का. दुसऱ्यास मदात नाही, सेवा त्याग दया मायाही, जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का. गुलामगिरीचे दुःख नाही, जराही त्यास जाणवत नाही, माणुसकीही समजत नाही, तयास मानव म्हणावे का. पशु पक्षी माकड माणूसही, जन्म मृत्यू सर्वांनाही, याचे ज्ञान जराही नाही, तयास मानव म्हणावे का. सावित्रीबाई फुले यांनी या कवितेमधून मानवी स्वभाव प्रवृत्तीतील विविध दोषांचं दिग्दर्शन केलेलं आहे. मानवी स्वभावामध्ये ज्या ज्या उणिवा त्यांना दिसल्या त्यांचं दिग्दर्शन या कवितेमध्ये तयास मानव म्हणावे का या कवितेमध्ये त्यांनी केलेलं आहे. सोबतच माणूस कसा असायला पाहिजे, माणसाकडे कोणकोणते गुण असायला पाहिजे याचंही बोध आपल्याला या कवितेमधून मिळते की कुणाला मानव म्हणायचं आणि कुणाला मानव म्हणायचं नाही, माणूसपणाची लक्षणे कोणकोणती आहे आणि ती माणसाकडे आज आहेत का, दिसतायत का, याचं चिंतन या कवितेच्या रूपाने आपल्या समोर आलेलं आहे. पहिल्याच कडव्यामध्ये त्या म्हणतात, ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का. आपल्याला माहिती आहे की महात्मा फुले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा समाज सुधारणेचा वसा घेतलेला होता. त्या कालखंडातील आळशी मानव कदाचित सावित्रीबाई फुलेंनी बघितलेला आहे. त्या कालखंडातील माणसाच्या ठिकाणी जे दुर्गुण निर्माण झालेले होते ते दुर्गुण जर दूर केले तर कदाचित त्याची प्रगती होईल याचा विश्वास त्यांना होता. आणि अर्थातच
त्यांनी जे सामाजिक कार्य हाती घेतलेलं होतं, शिक्षणाचा प्रसार करण्याचं कार्य, समाज सुधारणा करण्याचं कार्य जे त्यांनी हाती घेतलेलं होतं, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मानवी प्रवृत्तींची ओळख त्यांना झालेली असणार आणि तो अनुभवच त्यांनी या कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध केलेला आहे. अतिशय साधी, सोपी आणि आशयसंपन्न अशी ही कविता आहे. या कवितेतील त्यांचे विचार अतिशय स्पष्ट आणि निर्भीड असलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून पहिल्याच कडव्यामध्ये त्या म्हणतात की ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावे का. ज्याच्याकडे ज्ञान नाही आहे, इतकंच नाही आहे, तर ज्ञान घेण्याची ज्याला इच्छाही नाही आहे, जो निरक्षर आहे, ज्याला एकही लिहिता वाचता येत नाही, शिक्षण नाही आहे आणि त्याला असं वाटतही नाही आहे की आपल्याला ज्ञान मिळावे, आपल्याला विद्या मिळावे, त्यामध्ये त्याला आवडही वाटत नाही, गोडीही वाटत नाही, जो मनापासून इच्छा करीत नाही की नाही आपण निरक्षर राहायला नको, आपण साक्षर व्हायला पाहिजे, आपण शिक्षण घ्यायला पाहिजे, आपण ज्ञान मिळवायला पाहिजे, अशी इच्छाच ज्या ठिकाणी मुळात नाही, इतकंच नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का. बुद्धी आहे, प्राण्यांपेक्षा माणसाचं वेगळेपण हे आहे की माणसाला बुद्धी आहे, पण बुद्धी असूनही जर तो वापर करत नसेल, तर विचार करीत नसेल, तर त्याला माणूस म्हणायचं का. हा प्रश्न सावित्रीबाई फुले यांनी इथे उपस्थित केलेला आहे की जो निरक्षर आहे, परंतु त्याला असं वाटत नाही की आपली प्रगती करून घेण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे, ज्ञान मिळवणे आवश्यक आहे आणि ते आपण मिळवले पाहिजे, याची आवडच मुळात ज्याच्या ठिकाणी नाही आहे आणि ज्याच्याकडे हे सर्व घेण्यासाठी बुद्धी असूनही त्या बुद्धीचा तो वापर करीत नाही, आपल्या कल्याणाचा, भल्याचा बुद्धीने विचार करीत नाही, त्याला माणूस म्हणायचं का, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. पुढल्या दुसऱ्या कडव्यामध्ये त्या म्हणतात, दे रे हरी पलंगी काही, पशुही ऐसी बोलत नाही, विचारणा आचार नाही, तयास मानव म्हणावे का. इथे माणसाच्या स्वभावामध्ये आलेली जो आळशीपणा आहे, त्या आळशीपणावर त्यांनी इथे टीका केलेली दिसते की स्वतः काहीच काम करायचं नाही, कुठलंही कष्ट करायचं नाही, परिश्रम करायचं नाही आणि सर्व काही इच्छा आकांक्षांसाठी परमेश्वरावर अवलंबून राहायचं, फक्त ईश्वरावर अवलंबून राहायचं आणि ईश्वर आपलं सर्व काही भले करेल, आपण कुठलंही काम केलं नाही तरी चालेल, फक्त ईश्वराची कृपा असली म्हणजे आपलं भलं होईल, अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः प्रयत्न न करता, हातपाय न हलवता, धडपड न करता, केवळ आळशी बनून ईश्वराकडे मागणे मागायचे आणि ईश्वर आपली इच्छा पूर्ण करेल या अपेक्षित आळसाने बसून राहायचं, हा मानवी स्वभाव असू शकत नाही. सावित्रीबाई फुले म्हणतात, दे रे हरी पलंगी काही, पशुही ऐसे बोलत नाही, विचारणा आचार नाही, त्यास मानव म्हणावे का. पशुपक्षी सुद्धा आपल्या पोटापाण्याचा प्रश्न स्वतः मिटवतात, त्यांना तहान लागली तर पाण्याचा शोध घेत पाणी पितात, त्यांना भूक लागली असेल तर अन्नाचा शोध घेतात, स्वतः शिकार करतील जे शिकारी पशु असतील ते, आणि ते अन्न मिळवतात, अन्न मिळवण्यासाठी धडपड करतात, पण आपल्यासमोर कुणीतरी आणून अन्न ठेवेल, पाणी ठेवेल असं आळसात ते बसून राहत नाही. म्हणजे पशु सुद्धा स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्याकरिता जगण्यासाठी प्रयत्न करतात, परिश्रम करतात, कष्ट करतात आणि आपलं पोट भरतात, पण माणूस मात्र इतका आळशी बनलेला आहे की तो स्वतःचं पोट भरण्यासाठी सुद्धा कष्ट करत नाही, परिश्रम करत नाही, प्रयत्न करीत नाही, फक्त तो आळशीपणाने ईश्वरच आपल्याला सर्व काही देईल म्हणून बसून राहतो, त्याला माणूस म्हणायचं का. विचारणा आचार नाही, त्यास माणूस म्हणायचे का. ज्याचे विचार सुंदर नाहीये, जो विचार करू शकत नाहीये आणि त्या विचाराप्रमाणे ज्याचं आचरण सुद्धा नाही आहे, माणूस म्हटलं की त्याच्याकडे बुद्धी असायला पाहिजे आणि बुद्धी जर असेल तर त्याने विचार करायलाच पाहिजे, पण जो स्वतःच्या कल्याणाचा विचार करीत नाही आणि त्याप्रमाणे कृती करत नाही, त्याला माणूस म्हणता येणार नाही. माणसाच्या आळशीपणावर इथे सावित्रीबाई फुलेंनी बोट ठेवलेलं दिसते. पुढल्या कडव्यामध्ये त्या म्हणतात, पोरे घरात कमी नाही, तयांच्या खाण्यासाठीही ना करी तो उद्योग काही, तयास मानव म्हणावे का. वरील कडव्यामध्ये आपण पाहिलं की विचारही करीत नाही आणि आचारही करीत नाही, बुद्धी असूनही बुद्धीचा वापर करीत नाही, एकीकडे दारिद्र्य आहे आणि दुसरीकडे खाण्याची उपासमार असताना, कुणालाच पोटभर अन्न मिळवत नसताना तो आपलं कुटुंब छोटं ठेवण्याचा विचार करीत नाही, आपलं कुटुंब मर्यादित ठेवण्याचा तो विचार करत नाही. छोट्या मुलांची संख्या, कुटुंबातील सदस्यांची संख्या मात्र वाढती आहे, पण त्यांच्या तोंडाला मात्र तो पुरेसं अन्न देऊ शकत नाही, परंतु हा विचार सुद्धा त्याच्याकडे नाही. पोरे घरात कमी नाही, त्यांच्या खाण्यासाठीही ना करी तो उद्योग काही, तयास मानव म्हणावे का.
इथे सावित्रीबाई फुलेंनी त्या कालखंडामध्ये जो लोकसंख्येच्या संदर्भातला जो प्रश्न आहे त्याकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे की घरामध्ये 18-20 दारिद्र्य असताना मात्र तो आपलं कुटुंब लहान ठेवण्याचा प्रयत्न करीत नाही. तो कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढवतो आहे कारण त्याच्याकडे शिक्षण नाही आहे, तो विचार करू शकत नाही आहे. आणि दुसरं म्हणजे त्या मुलांसाठी त्यांची जी उपासमार होते आहे तर मग त्यांच्या पोटाला आपण अन्न दिलं पाहिजे याची जबाबदारी जो जाणत नाही, जो ओळखत नाही, त्याच्यासाठी तो काही काम करीत नाही, कष्ट करीत नाही, त्यास मानव म्हणावे का? त्याला मानव म्हणता येणार का? म्हणजे अशा प्रकारे एक प्रकारे आळशीपणाने भरलेल्या आणि दुसरीकडे आपल्या कर्तव्यापासून जबाबदारीपासून दूर जाणाऱ्या माणसाला त्यांनी इथे हा प्रश्न विचारलेला आहे. पुढल्या कडव्यामध्ये त्या म्हणतात, सहानुभूती मिळत नाही, मदत न मिळे कोणाचीही, परवा न करी कशाची, तर असं मानव म्हणावे का? असा जो व्यक्ती असतो की ज्याला ज्ञान घेण्याची गोडी नाही, विद्या घेण्याची गोडी नाही आहे, ज्याच्याकडे कुठलाही विचार नाही आहे, आचरण नाही आहे, बुद्धी असून बुद्धीचा वापर करीत नाही आहे, जो आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत नाही आहे, जबाबदारीची जाणीव ठेवत नाही, घरे 18-20 दारिद्र्य असताना सुद्धा तो आळशीपणाने बसून राहतो आहे, असा जो व्यक्ती असतो अशा व्यक्तीला कुणाची सहानुभूती मिळत नाही, कुणालाही अशा व्यक्तीची दया येत नाही. परंतु सहानुभूती मिळत नाही, मदत न मिळे कोणाची, अशा व्यक्तीची मदत कोणीही करत नाही कारण त्यांना माहिती असते की या परिस्थितीला ती व्यक्ती स्वतः जबाबदार आहे. ती व्यक्ती जर स्वतः काही काम करत नसेल, कष्ट करत नसेल तर इतर लोक त्याला काय मदत करणार, किती मदत करणार? आणि म्हणून अशा वेळी अशा व्यक्तीला ना कुणाची सहानुभूती मिळत ना कुणाची मदत मिळत, तरी सुद्धा त्याला त्याची पर्वा वाटत नाही, त्याला त्याचं वाईट वाटत नाही. तो आत्मपरीक्षण करीत नाही की लोक आपल्याला वाईट म्हणताय, लोक आपल्याला आळशी म्हणताय, आपल्याविषयी कुणालाही दया येत नाहीये, आपल्याविषयी कुणाला सहानुभूती वाटत नाहीये, आपल्याला कुणी मदत करायला तयार नाहीये, आपण सुधारलं पाहिजे, आपल्यामध्ये बदल केला पाहिजे याची जाणीव जराही त्याला वाटत नाही. या कुठल्याही गोष्टीची तो पर्वा करीत नाही, फिकीर करीत नाही. अशा माणसाला माणूस म्हणावे का? हा प्रश्न सावित्रीबाई फुले इथे उपस्थित करतात. ज्योतिषरम सामुद्रिक हो, स्वर्ग नरकाच्या कल्पनाही, पशुत नाही त्या जो पाही, तयास मानव म्हणावे का? सावित्रीबाई फुले म्हणतात की जो ज्योतिषावर विश्वास ठेवतो, जो ग्रहताऱ्यांवर विश्वास ठेवतो, जो समुद्रातील जे रत्न असतात, खडे असतात, मोती असतात, त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या ज्या सिद्धी आहे, विद्या आहे, त्यांच्यावर जो विश्वास ठेवतो, ज्योतिषरम सामुद्रिक हो, स्वर्ग नरकाच्या कल्पना. इतकंच नाही, ज्योतिष्य, रम किंवा ज्या ग्रहताऱ्यांशी संबंधित असणाऱ्या ज्या अनेक विद्या आहेत, त्यांच्या अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टींवर तो विश्वास ठेवतो. इतकंच नाही तर स्वर्ग नरकाच्या कल्पनाही, पशुत नाही त्या जो पाही. स्वर्ग नरक या गोष्टींवर सुद्धा त्याचा विश्वास आहे. म्हणजे वास्तविक पाहता पशूंमध्ये सुद्धा स्वर्ग नरक ही कल्पना नाही आहे. पशूंमध्ये सुद्धा स्वर्ग काय आणि नरक काय हे माहिती नाही आहे, पण माणूस मात्र ज्या गोष्टी स्वर्ग कुणी पाहिलेला नाही आहे, नरक कुणीही पाहिलेलं नाही आहे, ज्या गोष्टी कुणी पाहिलेल्याच नाही आहे त्या गोष्टी वास्तवात आहे अशा प्रकारे मानून माणूस त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या अनेक गोष्टींचा प्रभाव आपल्याला समाजामध्ये असलेला दिसतो की ज्याच्यामुळे बरेचदा अंधश्रद्धा सुद्धा वाढतात, त्या सगळ्या गोष्टींवर हा माणूस विश्वास ठेवतो आहे की ज्या अंधश्रद्धा आपल्याला पशुपक्ष्यांमध्येही दिसत नाही आहे त्या मानवी समाजामध्ये दिसतात. असा ह्या सर्व गोष्टींवर, काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला माणूस म्हणायचं का? हा प्रश्न सावित्रीबाईंनी इथे उपस्थित केलेला आहे. पुढल्या 6व्या कडव्यामध्ये त्या म्हणतात, बाईल काम करीत राही, ऐतोबा हा खात राही, पशुपक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का? स्वतः आळशी आहे, कर्तव्य जाणवत नाहीये, अशा वेळी त्याच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही पत्नीवर येऊन पडते, घरातल्या स्त्रीवर येऊन पडते आणि ती बिचारी आपल्या मुलाबाळांचं पालनपोषण करण्याकरिता, त्यांना 4 भुकेचे घास देण्याकरिता पूर्ण कुटुंबाचा गाडा ती ओढते. घरातली सर्व कामं ती करते, शेतातली सुद्धा ती कामं करते, परिश्रम करते. पण हा मात्र घरचा पुरुष असून की जो कुटुंबाचा प्रमुख आहे, त्याची जबाबदारी आहे कुटुंबाचं पालनपोषण करणे, पण तो आळसावलेला आहे, तो काम करत नाही आणि त्याची पत्नी घरातली सर्व कामं करते आणि हा ऐतोबा मात्र तिच्या जीवावर उदार होऊन हा फक्त खात राहतो. परंतु याची जराही त्याला कुठेही संकोच वाटत नाही. बाईल काम करीत राही, ऐतोबा हा खात राही, पशुपक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का? हे सर्व पशुपक्षामध्ये सुद्धा दिसत नाही.
पशुपक्ष्यामध्ये सुद्धा प्रत्येक नर आणि मादी हे दोघंही काम करतात, दोघंही परिश्रम करतात, दोघंही खाद्य मिळवितात आणि आपल्या पिलांचं ते पालनपोषण करतात. परंतु पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा जी लक्षणं दिसत नाही, ती लक्षणं आज कुणामध्ये दिसत आहे? माणसामध्ये दिसत आहे. माणूस हा पशुपक्ष्यांपेक्षा वेगळा आहे, कारण त्याच्याकडे मन आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, त्याच्याकडे विचार आहे. पण आज जर त्याच गोष्टी माणसामध्ये उरल्या नसेल आणि अशा वेळी ज्या गोष्टी पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा नाही आहे, त्या गोष्टींचं जर आचरण आत्मसात ह्या माणसाने केलेले असेल, तर अशा वेळी तो माणुसकीच्या व्याख्येत, माणूसपणाच्या संकल्पनेत बसतो काय? त्याला माणूस म्हणायचं का? हा प्रश्न इथे उपस्थित होतो. बाईल काम करीत राही, ऐतोबा हा खात राही, पशुपक्ष्यात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का? सावित्रीबाई फुलेंनी पुढल्या कडव्यामध्ये त्या म्हणतात, संसारी दारिद्र्य राही, पांघरून तयावर नाही, निंदिती सगळे लोकही, तयास मानव म्हणावे का? अशा वेळी जर तो काहीच घरात कामच करत नसेल, तर कुटुंबामध्ये, संसारामध्ये फक्त दारिद्र्य आणि दारिद्र्य आहे. 18 विश्व दारिद्र्य कुटुंबामध्ये भरलेलं आहे, पण तो त्या दारिद्र्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत नाही, ते दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न करीत नाही, कष्ट करून आपल्या कुटुंबामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत नाही, आपल्या कुटुंबाला संपन्न बनविण्याचा तो प्रयत्न करीत नाही. त्याच्या कुटुंबातलं 18 विश्व दारिद्र्य हे सर्व चव्हाट्यावर येतं, जगाला ते दिसते आहे. तरीही जो जागा होत नाही, तरीही तो आपल्या दारिद्र्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत नाही, दारिद्र्यापासून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत नाही, आपल्या कुटुंबातलं दारिद्र्य, गरिबी जो दूर करण्याचा प्रयत्न करीत नाही, की जे दारिद्र्य संपूर्ण जगाला दिसते आहे, तरी त्याला त्याचे काहीही वाटत नाही. संसारी दारिद्र्य राही, पांघरून तयावर नाही, निंदिती सगळे लोकही, तयास मानव म्हणावे का? की ज्याचं दारिद्र्य हे आता 4 भिंतीच्या आत लपून राहिलेलं नाहीये, साऱ्या जगाला तुमच्या कुटुंबातली गरिबी दिसत आहे, दारिद्र्य दिसत आहे, 18 विश्व दारिद्र्य दिसत आहे आणि लोक निंदा करत आहे, टीका करत आहे तुमच्यावर, तरी सुद्धा तुम्हाला जाग येत नाही, तरी सुद्धा तुम्हाला जर काहीच वाटत नसेल आणि तुम्ही ते दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न करत नसाल, तर अशा व्यक्तीला माणूस म्हणता येणार नाही. लिहिणे वाचणेही नाही, उपदेश पटायचा नाही, पशूंना कळे ते न कळेही, तयास मानव म्हणावे का? सावित्रीबाई फुले म्हणतात की हे सर्व असताना ज्याला लिहिताही येत नाही, वाचताही येत नाही, कारण निरक्षर आहे, आणि जो लिहिता यावं, वाचता यावं, आपण शिक्षण घ्यावं, साक्षर व्हावं अशी ज्याची इच्छाही नाहीये, त्याचा तो प्रयत्नही करत नाही, लिहिणे वाचणेही नाही, उपदेश पटायचा नाही. म्हणजे जर त्याला लिहिता वाचता आलं असतं, तर कमीत कमी 4 पुस्तकांमधला उपदेश त्याला कळला असता आणि त्यातून तरी तो शहाणा झाला असता. परंतु हे शहाणपण तर येणारच नाही, कारण लिहिता वाचता येत नाही. अशा वेळी कमीत कमी शहाणपणाच्या 4 गोष्टी इतरांनी सांगितल्या, कल्याणाच्या 4 गोष्टी, उपदेशाचे 4 बोल जर कुणी सुनावले असेल, कुणी जर सांगितले असेल, तर त्यावरही हा विश्वास ठेवायला तयार नाही, तेही त्याला पटत नाही. म्हणजे स्वतःलाही लिहिता वाचता येत नाही, स्वतः विचारही करू शकत नाही, स्वतः एखादा उपदेश जाणूनही घेत नाही आणि इतरांनी कल्याणाचा उपदेश करण्याचा प्रयत्न केला तर तोही तो स्वीकारत नाही. अशा व्यक्तीला माणूस म्हणायचं काय? सावित्रीबाई फुले म्हणतात, लिहिणे वाचणेही नाही, उपदेश पटायचा नाही, पशूंना कळे ते न कळेही, तयास मानव म्हणावे का? कमीत कमी एखादा उपदेश जर आपण पशूंना केला, तर पशूंना तरी तेवढा कळतं. पशु सुद्धा बरेचदा माणसाने केलेली एखादी आज्ञा ते मानतात, परंतु माणसासारखा माणूस असून ज्याला आपल्या हिताचा उपदेश जर कुणी केला असेल, तर तो त्याच्यावर विचार करत नाही, त्याचा स्वीकार करत नाही, तो अंमलात आणत नाही. म्हणजे पशुपेक्षाही त्याची पातळी ही खाली घसरलेली आहे. अशा व्यक्तीला माणूस म्हणायचं का? पशुत्वाची लज्जा नाही, त्यालाच मानितो सुखही, पशुजीवाची लक्षणेही तयास मानव म्हणावे का? सावित्रीबाई फुले म्हणतात की अशा प्रकारे विद्याहीन असणे, विचारहीन असणे, आळशीपणा हे तर पशुत्वाची लक्षणं नाही, कारण पशु सुद्धा परिश्रम करतात. परंतु इथे सावित्रीबाई फुले म्हणतात की माणूस हा माणूसपणाची लक्षणं विसरलेला आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी पशुत्व येत आहे, परंतु त्याला त्याचा कुठेही कमीपणा वाटत नाही. माणसामध्ये असणारे सगळे गुण हे हळूहळू त्याच्यातले नाहीसे होत चाललेले आहे, लुप्त होत चाललेले आहे, की ज्या गुणामुळे तो माणूस शोभून दिसतो.
तो पशुपक्ष्यांपेक्षा वेगळा शोभून दिसतो, ह्या सृष्टीमध्ये त्याला सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे. पण आज आपण बघतो आहे की माणसातले माणूसपणाचे जे गुण आहे, माणूसपणाची जी वैशिष्ट्ये आहे, ती वैशिष्ट्ये नाहीशी होत आहे. आणि पशुत्वाची लक्षणं किंवा असं म्हणता येईल की पशुलाही लाजविणारे अनेक वाईट गोष्टी आज माणसामध्ये निर्माण होत आहे. म्हणजे जेणेकरून की पशुसुद्धा एवढ्या हीन पातळीवर पोचलेले नसेल, पशुसुद्धा एवढ्या वाईट कृत्य करणार नाही, अशा प्रकारची हीन कृत्य, वाईट कृत्य आजचा जर आपण कालखंडाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की माणूस करून राहिलेला आहे. अशा व्यक्तीला माणूस म्हणायचं का? कदाचित सावित्रीबाई फुलेंच्या काळातला जो माणूस आहे त्याच्यातले दुर्गुण हे इथपर्यंतच असेल. परंतु आजच्या काळातला जर माणसाचा विचार आपण केला तर आज आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या, समाजात घडणाऱ्या ज्या घटना आहे त्या घटनांचा जर विचार केला तर माणूस पशु बनला आहे हे सुद्धा विधान कदाचित कमी पडेल. कदाचित पशुजवळ सुद्धा दयामाया असेल, त्याच्याजवळ तरी कदाचित सहानुभूती असेल, त्याच्याजवळ तरी कदाचित विचार असेल, पण माणसाजवळ आज तोही राहिलेला नाही. म्हणजे पशुपेक्षाही अधिक वाईट माणूस आज बनत चाललेला आहे. अशा माणसाला माणूस म्हणायचं का? हा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे. पुढल्या कडव्यामध्ये त्या म्हणतात, दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया माया ही, जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का? वास्तविक पाहता माणूस म्हटलं की त्याच्याकडे सर्व सद्गुण असायला पाहिजे, त्याच्याकडे सेवाभाव असायला पाहिजे, त्याच्याकडे त्याग करण्याची वृत्ती असायला पाहिजे, त्याच्याकडे दया माया करुणा असायला पाहिजे, क्षमाशीलता असायला पाहिजे, परोपकारीपणा असायला पाहिजे, इतरांना मदत करणारा त्याचा स्वभाव असायला पाहिजे, त्याच्याकडे प्रामाणिकपणा असायला पाहिजे, सत्यनिष्ठा असायला पाहिजे. हे सर्व गुण माणसामध्ये असायला पाहिजे. परंतु आज आपण पाहतो आहे की यापैकी कुठलाच गुण माणसामध्ये उरलेला नाही आहे किंवा हे सर्व गुण नाहीसे होत चाललेले आहे. आणि म्हणून त्या म्हणतात, दुसऱ्यास मदत नाही, सर्व सेवा त्याग दया माया ही, जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का? अर्थातच हे सर्व विवेचन सर्वच प्रकारच्या माणसांना लागू पडणारं नाही. आपण पाहतो की चांगले आणि वाईट हे प्रत्येक समूहामध्ये असतात, प्रत्येक घटकामध्ये असतात. आणि म्हणून जी माणसं आज आपण पाहतोय की ज्या माणसांमध्ये माणुसकी उरलेली नाही आहे, अशा माणसांना लागू पडणारं हे विवेचन आहे. हे दुर्गुण सर्वच मानव जातीमध्ये आहे असं नाही, परंतु आपण पाहतो की बऱ्याच माणसांमध्ये अनेक दुर्गुण असतात. ज्यांच्यामध्ये ते हे दुर्गुण आहे त्यांनी आपल्यातले हे दुर्गुण काढून टाकावे अशी अपेक्षा या कवितेमध्ये व्यक्त केलेली दिसते. दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया माया ही, जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का? जो दुसऱ्यांना मदत करू शकत नाही, ज्याच्याकडे सेवाभाव नाही आहे, जो त्याग करू शकत नाही, दयामाया नाही करू शकत, ज्याच्याकडे कोणतेच सद्गुण नाही, अशा माणसाला माणूस म्हणून म्हणायचं काय? अर्थातच सर्व मानव जातीसाठी हा प्रश्न नाही आहे. तर ज्यांच्याकडे अनेक दुर्गुण निर्माण झालेले आहे अशा व्यक्तीला माणूस म्हणायचं का? हा प्रश्न इथे उपस्थित होतो. गुलामगिरीचे दुःख नाही, जराही त्यात जाणवत नाही, माणुसकी समजत नाही, तयास मानव म्हणावे का? आपल्याला माहित आहे तो कालखंड जो आहे तो पारतंत्र्याचा कालखंड आहे. सावित्रीबाई फुले म्हणतात की ज्याला आपण गुलाम आहोत, आपण पारतंत्र्यात आहोत, आपण कुणाचे तरी दास आहोत, याचं ज्याला दुःख वाटत नाही आणि ज्याला गुलामीची जाणीव होत नाही, ज्याला पारतंत्र्याची जाणीव होत नाही, इतकंच नाही तर माणुसकी म्हणजे काय, माणुसकीचं कार्य कोणतं आहे, माणुसकीमध्ये काय काय आपण करायला पाहिजे, आपण माणूस आहोत हे ज्याला कळत नाही, ज्याला माणुसकी या शब्दाचाच अर्थ कळत नाही आहे, जो त्या पारतंत्र्यामध्ये अप्रत्यक्षपणे दुःख न वाटणे म्हणजे आनंद मानतो आहे, ज्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळत नाही, ज्याला स्वातंत्र्याशी संबंधित असणाऱ्या घटकांचा, मूल्यांचा ज्याला अर्थ कळत नाही, जाणीव नाहीये, अशा व्यक्तीला माणूस म्हणायचं का? आणि शेवटच्या कडव्यामध्ये त्या म्हणतात, पशु पक्षी माकड माणूसही, जन्म मृत्यू सर्वांनाही, याचे ज्ञान जराही नाही, तयास मानव म्हणावे का? पशु असो, पक्षी असो, माकड असो किंवा माणूस असो, प्रातिनिधिक उदाहरणं दिलेली आहे. सर्व प्राणी जात ह्या सृष्टीवर जो जो घटक जन्माला येतो त्याला त्याला शेवट आहे, त्याला अंत आहे. या सगळ्याच घटकांना जन्म आणि मृत्यू आहे, परंतु याची पर्वा ज्याला नाही आहे, याचं ज्ञान ज्याला नाहीये, याची जाणीव ज्याला नाहीये, तयास मानव म्हणावे का? म्हणजे या सृष्टीवर जो जो आहे, जो जो घटक आहे त्याला जन्मही आहे आणि मृत्यूही आहे, याचे ज्ञान ज्या माणसाला नाही आहे त्याला माणूस म्हणायचं का? म्हणजे याचाच अर्थ काय की माणूस आज इतका अहंकारी बनलेला आहे, इतका गर्व त्याला झालेला आहे की तो कदाचित
आपल्याला सुद्धा मृत्यू आहे, आपल्याला सुद्धा शेवट आहे, ही गोष्टच जणू काही तो विसरलेला आहे. आपण अमर आहोत, आपल्याला कुणीही कधीही शेवट नाहीये, आपण चिरंतन आहोत, आपण चिरंजीव आहोत. अशाच आविर्भावामध्ये हा माणूस अनेक दुर्गुण ज्याच्यामध्ये भरलेली आहे तो वागतो आहे. ज्याला मृत्यूची शेवटाची जाणीव असेल तो किमान कुणीही या जगामध्ये शेवटपर्यंत टिकणारा नाही, म्हणून कमीत कमी तो 4 शब्द, 4 दिवस, 4 क्षण इतरांना सुद्धा आपण आनंदाचे वाटावे, इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा याचा तो प्रयत्न करतो. परंतु जो मृत्यूला विसरलेला असतो, त्याला इतका गर्व झालेला असतो, अहंकार झालेला असतो की आपला कुणीही पराभव करू शकत नाही, अशा वृत्तीनेच तो ह्या जगामध्ये वावरत असतो. आणि म्हणून सावित्रीबाई फुले म्हणतात, पशु पक्षी माकड माणूसही जन्म मृत्यू सर्वांनाही, याचे ज्ञान जराही नाही, तयास मानव म्हणावे का. की जो अतिशय अहंकाराने वागतो, जो अतिशय बेपर्वा वृत्तीने वागतो, अशा माणसाला माणूस म्हणता येणार नाही. सावित्रीबाई फुलेंनी या कवितेमध्ये माणसाच्या दोषांची कानउघाडणी केलेली आहे. केवळ कानउघाडणीच केलेली नाही, माणसाच्या उणिवा त्यांनी दाखवलेल्या आहे. आणि ह्या माणसाच्या उणिवा दाखवत असताना माणसानं कसं वागायला पाहिजे, माणसामधलं माणूसपण हे कसं असायला पाहिजे, याचाही विचार त्यांनी मांडलेला आहे. माणूस कसा असावा आणि माणूस कसा असू नये, माणसाने कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे, माणसाकडे कोणते गुण असले पाहिजे आणि माणसाने कोणत्या दोषांचा त्याग करावा, याचं विवेचनच, याचा उपदेशच सावित्रीबाई फुले यांनी या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे. सावित्रीबाई फुले यांचा हा विचार निश्चितच समाज मनाला, आपणा सर्वांना अंतर्मुख करणारा आहे. ज्ञान, विद्या, आळस किंवा अंधश्रद्धेला महत्त्व देणाऱ्या ज्या कल्पना आहे, दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, सद्गुण आहे, गुलामगिरी आहे, या सर्वांवर विवेचन सावित्रीबाई फुलेंनी तयास मानव म्हणावे का या कवितेमध्ये केलेलं दिसतं. आणि एकूणच माणूस कसा असायला पाहिजे त्याची वैशिष्ट्येच सावित्रीबाई फुले यांनी या कवितेमधून विशद केलेली दिसतात.